चला मंडळी, आज आपण मस्तपैकी व्हाईट सॉस मधील पास्ताची रेसिपी बघणार आहे. आणि ही जी रेसिपी आहे ती घरच्या घरी तुम्ही कशी इझिली बनवू शकाल ती इथं मी दाखवलेली आहे. अप्रतिम अशी रेसिपी बनते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. मंडळी, आज मी बनवणार आहे व्हाईट सॉस मधील चीज पास्ताची रेसिपी. घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल त्याची रेसिपी तर दाखवली. अप्रतिम अशी रेसिपी बनते आणि थोड्या साहित्यामध्ये घरच्या घरी बनवता येते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चीज म्हटलं आणि पास्ता म्हटलं तर सर्वांचंच फेवरेट असतं. मग ते बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी जर इझिली बनवता येत असेल तर आपण नक्कीच बनवूया. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग आपण त्यासाठी सुरुवातीला पास्ता घेऊया आणि आपण तयारीला सुरुवात करूया. पास्ता म्हणलं की सर्वांचंच खूप फेवरेट असतं आणि आपण बाहेरून सतत हे मागून खात असतो किंवा मुलांना देत असतो. तर त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा. तुम्हाला आवडलं तर परत परत बनवाल. आता बघा, हा पास्ता आहे. तर पास्त्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे पास्ते येतात. असं एक छोट्या आकारामध्ये येतो, आणखीन एक लांबट आकारामध्ये येतो. तर हा आहे तो छोट्या आकाराचा आहे. याला मायक्रोनी पास्ता असं बोलतात. आणि दुसरा आहे तो बघा अशा पद्धतीचा लांबट येतो. तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही पास्ता याच्यासाठी वापरू शकता. आता हा लांबट आकाराचा पास्ता आहे तो माझ्याकडे थोडासा कमी आहे, त्यामुळे मी छोटावाला पास्ता आहे तो यूज करणार आहे आणि त्याच्यापासून आपण बनवणार आहे. चला तर मंडळी, आता आपण बघूया की आपण हे किती घ्यायचे आहेत ते. आता हा पास्ता आहे तो कप्पाच्या साह्याने मी 2 ते 2.5 कप घेणार आहे. इथं पास्त्याची रेसिपी आहे ती जास्त बनते. शिजल्यानंतर पास्ता जास्त वाढला जातो. तर तुम्ही हा कमीत कमी 4 ते 5 माणसांसाठी 2.5 कप घेऊ शकता. आता इथं माझ्याकडे सगळा शिल्लक होता तर मी 2.5 कप याच्यामध्ये घेतलेला आहे. आता हा सुरुवातीला साफ करून थोडासा घ्यायचा आणि त्यानंतर त्याच कपाने एक 10 ते 12 कप पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला उकळवून घ्यायचं हे जे पाणी आपण घेणार आहे ते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता आपण शिजायला घालणार आहे. पास्ता शिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पास्ता शिजत असताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही त्याच्यामध्ये, कारण की चिकट होतो. तर आपण त्याच्यामध्ये जास्त तेल घालतो. आता इथं चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घालायचं, एकदम कमी 2 ते 4 थेंब तेल याच्यामध्ये घालून घेतलेले आणि चांगली तेल म्हणजे झाकण ठेवायचं आणि पाण्याला छानपैकी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता घालायचा आहे. थंड पाण्यामध्ये पास्ता घातला तर पास्ता आहे तो परफेक्ट शिजला जात नाही. त्यासाठी तुम्ही पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये पास्ता घालून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता पाणी छान गरम झालेलं आहे. आता आपण पास्ता याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. मधून मधून हा पास्ता आहे तो हलवत राहायचं. आता इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या आपण सगळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तिथे बघू शकता एक एक पाकळी आहे ती मोकळी करायची. त्यातील आतील जो थोडासा टोक असतं किंवा आतमध्ये राहिलेला जो कांदा असतो तो याच्यामध्ये मी घालणार नाहीये. फक्त जे आपण लेयर मोकळ्या करून घेतलेल्या तेवढ्याच लेयर याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता कांदा तर आपला कट करून झालेला आहे. आता याच्यासोबत आपण शिमला मिरची घेतलेली, याच्यासोबत तुम्ही गाजरही घालू शकतात किंवा मग मक्याचे दाणे असतात ते घालू शकता. आता इथं फक्त मी कांदा आणि मिरची, शिमला मिरची याच्यामध्ये ऍड करणार आहे. कलरफुल असेल तुमच्याकडे शिमला मिरची तर तीही घातली तरीही चालेल. बघा, एका आकारामध्ये ज्या आकारामध्ये कांदा कट केलेला आहे तेवढ्याच आकारामध्ये आपण शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. दिसायलाही छान जाते आणि शिजायलाही पटकन शिजली जाते एका आकारामध्ये असले की. बघा, आता शिमला मिरची पण आपली झालेली. आता आपण बघूया की आपण जे पास्ता शिजत ठेवला होता तो कशा पद्धतीने शिजलेला. तर बघा, व्यवस्थित शिजलेला आहे तरी सुद्धा 1-1.5 मिनिटं अजून मी शिजवून घेते आणि त्यानंतर आपण येळून घेऊया. आता पास्ता परफेक्ट आपला शिजलेला आहे. आता या चाळणीवरती मी हा पास्ता आहे तो काढून घेते. आता बघा, अशा पद्धतीने झाऱ्याने मी काढून घेतलेला किंवा तुम्ही डायरेक्ट ही पाणी ओतून घेऊ शकता. बघा, आता हे पाणी आहे ना तुम्ही एक साईडला तसंच ठेवू शकता. आपल्याला एक्स्ट्रा पाणी नंतर पास्त्यामध्ये लागलं तर ते आपण घालता येईल. आणि पास्ता एकदम परफेक्ट शिजलेला आहे, थंड झालेला आहे थोडासा. मी याच्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यावरती अजिबात तेल घालायचं नाहीये, कारण की काय होतं पास्ता आता चिकट आहे. मग आपण ज्यावेळेस मसाला वगैरे वरनं टाकतो किंवा जे आपण ग्रेव्ही करणार आहे तर ती ग्रेव्ही बरोबर त्याला ऑब्झर्व होते. नाहीतर काय होतं तुम्ही नंतर जर तेल त्याच्यावरती टाकलं ना की चिकट होतोय म्हणून, तर मग ते मसाला वगैरे त्याला व्यवस्थित लागत नाही. त्यानंतर मी एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. त्यावरती जो कांदा आणि थोडीशी लसूण आणि शिमला मिरची होती ते याच्यावरती घालून घेतलं आणि छानपैकी असं परतून घ्यायचे. एक 3-4 मिनिटांमध्ये हे परतून निघतं. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग साईडला काढून घ्यायचे.
तर बघू शकता व्यवस्थित कांदा आणि शिमला मिरची आपली परतलेली आहे. आता मी एका भांड्यामध्ये ते बाजूला काढून घेते. बघा आता त्याच पॅनमध्ये मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे बटर घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला इथं मी 3 चमचे घातलं आणि त्यानंतर इथं तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा किंवा मग मैद्याचा वापर करू शकता. आता इथं मी मैदा घेतलेला आहे. गॅस आहे तो स्लोवरती ठेवायचा आहे. 3/4 कप मैदा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने म्हणाल ते 6 चमचे भरलेला आहे पोहे खायच्या चमच्याने. आता इथं बघू शकता पीठ थोडंसं ड्राय आहे त्यामुळे मी आणखीन 1 ते 2 चमचे याच्यामध्ये बटर ॲड करणार आहे. जसं लागेल तसं तुम्ही बटर याच्यामध्ये ॲड करू शकता. गॅस फक्त स्लोवरती ठेवायचा आहे म्हणजे हा जो मैदा आहे तो पूर्णपणे करपला जाणार नाही. बघा आता छानपैकी सोनेरी रंगापर्यंत खरपूस असा हा मैदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित भाजलेला आहे. आता इतक्या स्टेजपर्यंत तुम्ही मैदा आहे तो छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण दूध गरम केलेलं असतं. फक्त थोडं थंड नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आणि ते थोडं थोडं याच्यामध्ये घालत मिक्स करून घ्यायचे. फक्त इथं चमच्याचा वापर न करता विक्सरचाच वापर करायचा म्हणजे व्यवस्थित त्याला लम्स न पडता व्यवस्थित त्याची जी आपण दूध घातल्यानंतर गुठळ्या तयार होतात दुधाच्या किंवा मैद्यामध्ये ओतल्यानंतर तर ते होणार नाहीत. व्यवस्थित आपण त्याचा सॉस आहे तो तयार होईल बिना गुठळीचा. इथं बघू शकता व्यवस्थित सॉस आपला तयार झालेला आहे. याला कमीत कमी मला 2 कप दूध मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. कारण मी पास्ता आहे ते 2 ते 2.5 कप घेतलेला आहे. म्हणजे एका कपाला कमीत कमी 1 कप दूध तुम्ही घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 चमचे चिली फ्लेक्स घातलेला आहे. 2 चमचे ऑर्गॅनो घातलेला आहे आणि त्यानंतर काळी मिरी आहे ती अर्धा चमचा घालून घेतली. अमूलचं चीज घेतलं 3 क्यूब घेतलेले आहेत आणि ते किसून याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि चांगलं मिक्स करायचं आहे. या स्टेजला तुम्हाला वाटत असेल जास्त ड्राय होते ग्रेव्ही तर याच्यामध्ये जे पास्त्याचं पाणी असतं ते तुम्ही ॲड करू शकता आणि गॅस आहे तो पूर्णपणे स्लोवरती ठेवायचा आहे किंवा मग थोड्या वेळासाठी बंद केला तरीही चालू शकेल. आता बघा गॅस मी स्लोवरती ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे भाज्या घेतल्या होत्या परतून त्या घालून घेतल्या. त्यानंतर जो आपण पास्ता घेतला होता शिजवून तो घालून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. इथं गॅस एकदम पूर्णपणे स्लोवरती. आता बघा पास्ता घातल्यानंतर थोडासा पास्ता आहे तो आपल्याला घट्ट वाटतो किंवा त्याची ग्रेव्ही आहे ती दाटसर वाटते. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. जे मी पास्त्याचं पाणी शिजवताना बाजूला काढलं होतं तेच पाणी याच्यामध्ये कमीत कमी 1 पेलाभर घालून घेते म्हणजे व्यवस्थित त्याला सॉस व्यवस्थित आपला पातळ होईल. एकदम पूर्ण ड्राय होणार नाही. बघा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पाणी ॲड तुम्ही करू शकता. जर तुम्ही पास्त्याचं पाणी नसेल ठेवलं तर साधं पाणीही तुम्ही थोडं त्याच्यात गरम करून घातलं तरीही चालू शकतं. हा पास्ता आहे तो गरमागरम सर्व्ह करायचा आहे. एकदम अप्रतिम असा लागतो. जसं तुम्ही बाहेरनं रेस्टॉरंटमधनं मागवता त्या पद्धतीचाच पास्ता घरच्या घरी तुम्हाला तयार करता येईल. मुलांनाही खूप आवडेल. तर नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा बनवून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या काही इझी आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. इतरही रेसिपी तुम्हाला संगीता सुमी किचनवरती पाहता येतील. बघा आता आपण पास्ता आपला तयार झालेला गरमागरम मस्त असा सर्व्ह करून घ्यायचा आहे. अप्रतिम असा पास्ता दिसतोय आणि त्याची जी ग्रेव्ही पण आहे ना ती पण खूप छान अशी झालेली आहे. तुम्हाला जेवढा ड्राय करायचा असेल तेवढा तुम्ही थोडासा सुकवू शकता. हा जसा थंड होईल तशी त्याची ग्रेव्ही ती घट्ट होत जाते. तर शक्यतो आहे ते गरमागरमच सर्व्ह करा म्हणजे खायलाही खूप टेस्टी लागतो. आता सर्व्ह केल्यानंतर त्यावरती थोडंसं चीज घालून घेतलं आणि त्यानंतर आपण टेस्ट करून बघूया की आपला पास्ता कसा झालेला आहे. अप्रतिमच. बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे तुमच्या पण ना. मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीचा. चला मी तर टेस्ट करून बघते कसा झालेला आहे ते. अप्रतिमच. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला तर मंडळी आपल्या पास्ताची रेसिपी तर तयार झालेली आहे. मी तर टेस्ट करून बघणार आहे. तुम्ही पण घरच्या घरी बनवून बघा. मुलांना खाऊ घाला आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एकदम सोप्या पद्धतीने इथं मी ही रेसिपी दाखवलेली घरच्या घरी कशी करता येईल ती. चला तर मग आता टेस्ट करूया. आहा! अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. नक्की बनवा. धन्यवाद.